प्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। योग वसिष्ठ ग्रंथात निर्वाण प्रकरणात 77व्या सर्गामध्ये गुरु वसिष्ठ प्रभू रामचंद्रांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत असताना चुडालाख्यान कथा सांगितलेली आहे। ते वेळे कुंभक म्हणे मुहूर्ताजी लग्न लावू सहजी यथायुक्त। लग्नाची सामुग्री जे जी कल्पिली ते सिद्ध झाले तत्क्षणी। ऋषीगण सर्व ते ठाई मिळती भोवले घाली ती हळदीचे। अस्तमान होता झाली मदनिका हळदी कौतुका शोभतसे। गुरु शिष्य द्वैत अंतरपाठ धरिला सेव्य सेवक झाला दोहीकडे। महावाक्य ध्वनी मंगळ अष्टके बोभाटती निके उपनिषद। गुरु शिष्य ऐक्य बाणता प्रतीती फिटली निश्चिती अंतरपाठ। त्यावेळी कुंभक म्हणाला आजच मुहूर्त चांगला आहे राजन। जसे होईल तसे सहज लग्न करू। लग्नाची सामग्री जी जी कल्पना केली ते त्या क्षणी प्रगट झाले। ऋषीगण सर्व त्या ठिकाणी येऊन मिळाले आणि हळद वाटू लागले। सूर्य मावळल्यावर मदनिका प्रगट झाली। तिला हळदीचे उटण शोभू लागले। गुरु शिष्यामध्ये द्वैताचा अंतरपाठ धरलेला आहे। ज्याचे सेवन करायचे ते सेव्य आणि जो सेवन करणारा आहे तो सेवक दोन्हीकडे एकच झाला। महावाक्याच्या ध्वनीने तत्वम असि प्रज्ञानम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म सर्वं खल्विदं ब्रह्म अशी मंगलमय कल्याणकारी अष्टकी संशय विपर्यास रहित दृढ अपरोक्ष ज्ञानाची उपनिषदे बोभाट करू लागली। गुरु आणि शिष्य यांच्या एकतेची प्रतीती आली आणि अंतरपाठ निश्चित रूपाने सुटला। अद्वैत ब्रह्म प्रगट झाले। अपरोक्ष ज्ञान झाले पाणी ग्रहण। शब्द झाला शून्य परासहित। निज तृप्ती झाले पूर्ण संतर्पण। याचका निज धन सर्व ब्रह्मा। असो ऐसा झाला लग्नाचा सोहळा। परिराजा चित्ती दृढ असी। द्विजादिक मेळा भुवना जाय। उभयता वधूवरे मात्र शोभताती। परिराजा चित्ती दृढ असे। एक परिपूर्ण ब्रह्म आत्माराम। तेथे कैसा काम उद्भवेल। कदाचित द्वैत भाव उपजला। पाहे श्री गुरुला आपण शिष्य। अपरोक्ष ज्ञानाचे पाणीग्रहण झाले। परावाणी सहित शब्द शून्य झाला। आत्मतृप्तीने पूर्ण संताला अर्पण झाले। याचकाला सर्व ब्रह्म आहे म्हणून आत्मधन दिले। अशा पद्धतीने लग्न सोहळा पार पाडला। ब्राह्मणादिक ऋषी समुदाय निघून गेले। वधू आणि वर मात्र दोघे सुंदर शोभत होते। पण राजा मनात पक्का होता। पूर्ण ब्रह्माचे आत्माराम एक स्वरूप असताना तिथे काम कसा उद्भवेल। कदाचित श्रीगुरूला आपल्या शिष्याचा द्वैत भाव तर नसेल असे वाटले असेल। परी ही स्त्री असे मी एक पुरुष। हा भाव निशेष स्वप्नी नाही। मदनिका म्हणे आता बरे झाले। मोहीन वहिले राजयासी। स्त्रियांचे स्वभाव विकार दृष्टीचे। लाघव वचनाचे दाखवितसे। म्हणे प्राण सखया मी तो असे दासी। राजचे मानसी गुरुबुद्धी। चरण झाडीन आपुलिया केशी। राजाचे मानसी गुरुबुद्धी। चरण तळहाती मृदुया करेशी। राजाचे मानसी गुरुबुद्धी।
चला स्वामी राया प्रवर्तू शयनासी, राजाचे मानसी गुरुबुद्धी, वस्त्र अलंकार शोभा दावित्यासी, राजाचे मानसी गुरुबुद्धी. पण ही स्त्री आहे, मी एक पुरुष आहे, असा भाव शिखिध्वज राजाच्या स्वप्नात सुद्धा आला नाही. मदनिका म्हणाली, आता चांगले झाले, राजाला आता मी मोहित करेन. स्त्रियांचा स्वभाव दृष्टीला विकारी बनवतो. बोलून कमाल दाखवू लागली, म्हणू लागली, हे प्राण सखया, मी तुझी दासी आहे. माझ्या केशाने तुमचे पाय झाडीन, तळ हाताने पाय दाबेन. वस्त्र अलंकाराची शोभा राजाला दाखवून स्वामी चला आता विश्राम करू असे म्हणू लागले. पण राजाच्या मनात गुरुबुद्धी होती. कटाक्षाचे बाण खोची अंतरासी, राजाचे मानसी गुरुबुद्धी. कंठी हात घाली चुंबित मुखासी, राजाचे मानसी गुरुबुद्धी. पुरावरी हस्त ठेविता वेगीसी, राजाचे मानसी गुरुबुद्धी. उरावर लावी आलिंगी रायासी, राजाचे मानसी गुरुबुद्धी. प्रवर्तावे संगा म्हणत रायासी, राजाचे मानसी गुरुबुद्धी. मदकाम जाळे करुणा नये कैसी, राजाचे मानसी गुरुबुद्धी. मदनिका शिखिध्वज राजाला म्हणाली, नजरेचे बाण मारत होती, गळ्यात हात घालून गालाचा मुका घेत असे, छातीवर हात ठेवत असे, राजाला आलिंगन देत असे, राजाला संग करायला प्रवृत्त करत असे. मला काम जाळत आहे, तुम्हाला माझी दया कशी येत नाही असे सांगत असे. पण राजा शिखिध्वजाच्या मनामध्ये गुरुबुद्धी होती. वस्त्रादी त्यागुनी नग्न होत निसी, राजाचे मानसी गुरुबुद्धी. मदनिका अंगी आपण भोगित्यासी, राजाचे मानसी गुरुबुद्धी. मी की कामी असे तू राया उदासी, राजाचे मानसी गुरुबुद्धी. दिव्य शेजेवरी दाविता विलास, राजाचे मानसी गुरुबुद्धी. प्रवर्तता रती अंगाचे संगासी, राजाचे मानसी गुरुबुद्धी. वस्त्र अलंकार लेववी रायासी, राजाचे मानसी गुरुबुद्धी. राज उपचार दावीत विलासी, राजाचे मानसी गुरुबुद्धी. चंदन सुगंध अर्पित हारासी, राजाचे मानसी गुरुबुद्धी. वस्त्र अलंकाराचा त्याग करून रात्री ती मदनिका अंगे आपणच राजाचा भोग घेत असे. मी कामी होत आहे, तुम्ही का उदास आहे. दिव्य पलंगावर विलास दाखवत असे, अंग संग करण्यास प्रवृत्त करत असे. राजाला वस्त्र अलंकाराने सुशोभित करत असे, विलासाने राज उपचार दाखवत असे. चंदनासारखे सुगंधी हार राजाला अर्पण करत असे. परंतु राजाचे मन गुरुबुद्धीत होते. असो ऐशी रात्री लोटली यावरी, मदनिका सुंदरी कुंभक होय. स्नान करून या तिलक लाविती, चारी प्रहर करीती विहारहा. पुन्हा रात्री माझी होऊनी मदनिका, विलास कौतुका दावितसे. एवं 6 मास प्रतिदिनी ऐसी, भावे मोहितसे राजियासी. परिराजा राम वेदाचा मतितार्थ, पावला समर्थ एक रूप. अद्वैताचे बोधे दृढ निर्विकल्प, उत्थान विकल्प नव्हे कदा. रात्र संपल्यावर मदनिका सुंदरी कुंभक होत असे, स्नान करून तिलक लावत असे, 4ही प्रहर फिरत असत. पुन्हा रात्री मदनिका होऊन कौतुकाने भोग दाखवित असे. असे 6 महिने दररोज राजाला भावाने मोहित करत असे. परंतु रामा 6 महिने उलटले तरी शिखिध्वजाला वेदाचा सिद्धांत समजला होता, एक रूपाने प्राप्त झाला होता. अद्वैताच्या बोधाने दृढ निर्विकल्प झालेला होता. उत्थान किंवा विकल्प कधीच होत नव्हता. जरी नामरूपी केव्हा झाली स्फूर्ती, गुरु शिष्य व्यक्ती दोन देखी. वया परते स्त्री की पुरुष भान नाही,
अवस्थेसी ती कुरूप. हे हे माझे माझे हा हा मी अमुक, गेले व्यथात्मक व्यापिरी. शुभाशुभ घटता कीर्ती किंवा भोगता, नाठवे तत्वता कवने काळी. ध्यानिकी चिंतनी श्रवणी मननी, नव्हे भिन्न पाणी त्रिपुटी रूप. नाम रूपाने कधी आठवण झाली तर गुरु शिष्य व्यक्तिरूपाने दोन दिसायचे. वयावरून स्त्री आहे का पुरुष हे याचे भान नाही, तिन्ही अवस्थेत एक रूपाने राहत असे. हे माझे किंवा मी हा मी अमुक आहे, हा दुःखरूप व्यवहारही गेला. शुभ किंवा अशुभ घडल्यावर मी करता मी भोगता हे तात्विक दृष्टीने कोणत्याही काळी आठवत नाही. ध्यानात चिंतनात श्रवणात मननात त्रिपुटी भिन्न रूपाने नाही, त्रिपुटीच्या रूपाने परमात्माच भरलेला आहे. असो ऐसा राजा पूर्ण समाधान, चुडाला आपण परीक्षित. म्हणे मी ययासी लग्नही लाविले, कामादी दाविले विकारही. परी आता राया समोर आपण, रत होऊ जाण परपुरुषासी. तेव्हा याचे चित्ती होईल उत्थान, किंवा समाधान राहते पाहू. कुंभक तो गुरु शिष्य शिखित भज, सायंकाळी सहज जाती बोधे. बहिर्जळी संध्या व्हावी सायंकाळी, आले ते वेळी नदी तिरी. हस्तपादादिक दोघे प्रक्षाळुनी, भस्म विलेपणी शोभताती. कुंभकानी क्रिया त्वरे आटोपुनी, रायासी वचन बोलितसे. आम्ही जातो पुढे मागून येई तू, तैसाची तो समय फिरस्ता झाला. असो असा राजा पूर्ण समाधान होता. चुडालेने त्याची परीक्षा घेतली. मी याच्यासोबत लग्न केले, काम उत्पन्न करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण आता त्याच्याच समोर परपुरुषासाठी रथ हो, याप्रमाणे त्याचे चित्त उत्थान होईल का समाधानी राहते ते पाहू. कुंभक गुरुदेव आहेत आणि शिष्य शिखित ध्वज आहे. बाहेर आंघोळ करण्यासाठी संध्याकाळी सायंकाळी एका नदीवर आले. हे दोघं हात पाय धुवून सुंदर भस्म लावले. कुंभकाने सर्व आवरून मी पुढे जातो, तू मागून ये म्हणून राजाला सांगून गुप्त झाला. एका जाळी माझी पुरुष निर्मियेला, आपण घेतला स्त्रीचा वेश. दिव्य तो पुरुष दिव्य मदनिका, विलास कौतुका भोगिताती. रायाच्या मार्गात सहज दृष्टी पडे, ऐसे स्थळी कोडे क्रीडताती. इकडे शिखित ध्वजे क्रिया ते सारुणी, पादुका चरणी तुंबामरी. गुंफे माझी जाता मध्य जाळी माझी, क्रीडती तेथे सहज दृष्टी गेली. मदनिकेची तेव्हा द्रष्टाद्रष्ट झाली, ते क्षणी दाविली संकोचता. एक पारदर्शी जाळी निर्माण केली. योग सामर्थ्याच्या बळाने एक सुंदर पुरुष निर्माण केला. स्वतः स्त्रीचा वेश धारण केला. याप्रमाणे तो दिव्य पुरुष आणि दिव्य मदनिका भोग विलास करू लागले. राजाच्या रस्त्याने येताना त्याची सहज दृष्टी दोघावर पडेल अशा ठिकाणी ते एकमेकाशी क्रीडा करू लागले. इकडे शिखित ध्वजाने स्नान विधी पूर्ण करून पायात पादुका धारण केल्या. गुफेमध्ये जाताना त्याची दृष्टी सहजच त्या दोघावर गेली. जिथे मदनिका परपुरुषासोबत रममाण झाली, तेव्हा मदनिकेची आणि शिखित ध्वजाची नजरेला नजर भिडली. एकमेकाकडे पाहिलं त्यांनी. त्याच क्षणी तिला संकोच झाल्याने तिने राजाला दाखवले. मला संकोच झाला, लाज आली असं राजाला तिने दाखवलं. परिराजयाचे मणी तुझा भाव, नाही सर्व थैव आला राम. परकी स्वकी अवघात्मा राम, मी तो ऐसे नाम कोठे दोन. स्त्री अथवा पुरुष भाव आत्मारामी, नसता तयाने मी रती कोण. परी राजा भावी आपुले मनात, माझी दृष्टी त्वरित पडली असे. तिने उभयता मनी संकोचती, करीती समाप्ती विलासाची.
सद्गुरू वसिष्ठ प्रभू रामचंद्रांना सांगतात, हे राजन, स्वतःची पत्नी परपुरुषासोबत गमन करत आहे हे पाहून सुद्धा शिखीध्वज राजाच्या मनात कुठलाच भाव प्रगट झाला नाही. रामा, हे श्रीरामा, परका आणि आपला हा भाव सगळा निघून गेला. हे सगळं आत्मा रामच आहे असा भाव शिखीध्वज राजाच्या अंतकरणात होता. मग मी आणि तो असे दोन नाव कुठे राहतात? स्त्री आणि पुरुषाचा भाव आत्मरामात नसताना ठेवलेल्या नावात कोण रमणार? पण राजाला असे वाटले की माझी नजर त्यांच्यावर गेल्यामुळे दोघांच्या मनात लाज वाटली आणि त्यांनी भोग टाकून दिला, थांबवला. मनवांछा पूर्ण न होता स्वामीची, तरी माझी यासाची सेवा कैसी. यास्तव प्रार्थना करीत असे राजा, अहो महाराजा शंकू नका. जिनी रीती तृप्ती होईल स्वामीची, तेची पूर्वासाची यथा सांग. मी तो देखियले ऐसे न मानावे, जातसे स्वभावे बोलून ऐसे. गुफे पुढे बैसे निवांत ते स्थानी, विकारही मणी नोहिराया. शिखीध्वज राजाच्या मनात राग आला नाही. उलट गुरुदेवाच्या मनातील काम इच्छा पूर्ण झाली नाही. मग माझी सेवा खरी आहे हे कशावरून समजावे मी? म्हणून शिखीध्वज राजा गुरुदेवाला प्रार्थना करू लागला, अहो महाराज, मनात शंका आणू नका, तुम्ही लाजू नका. या पद्धतीने गुरुदेवाची तृप्ती होईल ती सावकाश पूर्ण करून घ्या. मी तुम्हाला पाहिले याचे वाईट वाटून घेऊ नका. असे सहज बोलून राजा तिथून निघून गेला. पुढे गुफेसमोर येऊन त्या ठिकाणी शांत बसला. त्याच्या मनात कुठलाच विकार नव्हता. इकडे मदनिका सोंग विसर्जून आली लज्जित मन राया पुढे. मुखा लागी ग्लानी उभी अधोमुखी, भूमिपद नखी उकरीत. राये ते पाहून विनविता झाला, स्वामी का हो आला अतित्वरा. मन संकोचुनी सुख विसर्जिले, दूषण घडले मजतेनी. माता पित्या पुढे बाळक असता, न संकोचे माता किडताही. तेवी मी पतीत स्वामीचा अंकित, असता अघितीत कैसी कैसी. हंसराज स्वामी या जुडाला आख्यानामध्ये बारकाईने सुंदर पद्धतीने शिखीध्वज राजाची सद्गुरूच्या बद्दल असलेली निष्ठा वर्णन करतात. दृढ आत्मबोधाचे वर्णन एकीकडे तर दुसरीकडे चुडाला पतिदेवाला सकाम करण्यासाठी सर्व प्रकाराने परीक्षा घेते याचे भावपूर्ण वर्णन करत आहे. इकडे मदनिका ते नाटक सोडून, कोणतं नाटक? परपुरुष संघाचं नाटक सोडून लाजिरवाण्या मनाने राजापुढे उभी राहिली. चेहऱ्यावर ग्लानी आलेली आहे. ती मान खाली करून उभी असताना पायाच्या नखाने जमीन उकरू लागली. आपण ज्यावेळेस एखादं खोटं बोलतो ना, तर त्यावेळेस मान खाली असते आपली, जमिनीला पायाने जमीन उकरत असते. तद्वत राजाने ते पाहून तो विनंती करू लागला, गुरुदेव, तुम्ही इतक्या लवकर कशाला आला? तुम्हाला मी क्रीडा करताना पाहिले म्हणून मनात लाज बाळगून ते सुख तुम्ही टाकून दिले. हे माझ्या हातून फार मोठे पाप घडले. आईवडिलांसमोर बाळ खेळताना आई संकोच करत नाही, तसा मी एक पापी आहे, गुरुचा दास असून हे माझ्या हातून पाप कसे घडले? तेव्हा मदनिका स्त्रियांचे स्वभाव दावीत गौरव करोनिया, नेत्री अश्रुधारा स्पुंद स्पुंद रडे, जोडी तसे कोडे हात दोन्ही. अहो स्वामी राया, या देहाच्या नाथा, अपराधी समर्था थोरमी की. हा देह अर्पिला स्वामीच्या चरणी, परी मी पापिनी दुष्टबुद्धी. स्त्रियांचे स्वभाव अति दुष्टजनी, क्षण एक स्थानी स्थिर नोहे. ओढाळ जे गुरु अतिचारा असता, परी हिरवे पाहता धाव तिकडे. त्यावेळेस मदनिका स्त्री स्वभावाचा गौरव करून दाखवू लागली. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. हुंदके देत ती रडू लागली. दोन्ही हात जोडून रुदन स्वरात म्हणू लागली,
स्वामी, तुम्ही या देहाचे मालक आहात. मी फार मोठी अपराधी आहे. हा देह तुमच्या चरणी अर्पण केलेला आहे, पण मी दुष्ट बुद्धीची पापी नाही. स्त्रियांचे स्वभाव लोकात दुष्ट आहेत, एके ठिकाणी कुठे स्थिर राहत नाही. सद्गुरु रूपी गवत असताना हिरवा रंग पाहून मी तिकडेच पळू लागले. तेवीच म्या केले पुरुषी सोकले, अन्यायी मी झाले थोर राया. ऐसी मी अपराधी अति दुराचारी, तरी मज निर्धारी दंड कीजी. राजनीती राया तुम्हा सर्व ठाई, कोणा लागी द्यावी काय शिक्षा. अपराधी अशी दंड न करिता, येत उणिवता न्याया लागी. न्याय संरक्षण मजदंड करा, पुन्हा दुराचारान प्रवर्ते. ऐशा परिदंड स्वामिनी योजावा, मदनिका स्वभावा ऐसी बोले. या रीती वचन रायाने ऐकता, गजबजीला चित्ता आपुले ठाई. त्याप्रमाणे मी कामासक्त होऊन परपुरुषाशी रत झाले. हा फार मोठा अन्याय केला. अशी मी अपराधी आहे, दुराचारी आहे. याची योग्य शिक्षा मला द्यावी. तुम्हाला सर्व राजनीती माहीत आहे, कोणाला काय शिक्षा द्यावी. अपराध्याला जर शिक्षा दिली नाही तर न्याय व्यवस्थेचे महत्त्व कमी होते. न्यायाचे रक्षण करून मला योग्य ती शिक्षा द्या, की परत अशा दुष्कर्मात प्रवृत्त होणार नाही, अशी मला शिक्षा द्यावी. असे मदनिका बोलू लागली. तिचे बोलणे ऐकून राजा शिखित ध्वज गोंधळून गेला. म्हणे, महाराजा काय हे बोलणे, ऐसे म्या श्रवणे ऐकूने. गुरुनिंदा जरी ऐकिली परमुखे, ओतावे रस तिखे तप्त श्रवणी. जिने निंदा केली तया पुन्हा नयनी, पाहू नये स्वप्नी कल्पांती. आपणा अपराधी म्हणविता कैसे, मीच स्वामी असे दंडायोग्य. स्वामीची ठाई कोठे देह स्फूर्ती, स्त्री की पुरुष व्यक्ती असे तरी. द्वैतेवीन असे संपूर्ण आत्माराम, तेथे कैचा काम योग्य भोगता. अहो महाराज, हे काय बोलतात ते माझ्या कानाने ऐकूच नाही. गुरुनिंदा जरी दुसऱ्याच्या तोंडाने ऐकली तर त्याच्या कानात तिखट रस गरम करून घालावा. ज्याने निंदा केली त्याला पुन्हा या डोळ्यांनी स्वप्नात सुद्धा पाहू नये. तुम्ही तुम्हालाच अपराधी कसे म्हणून घेता. गुरुदेव, मीच शिक्षेला पात्र आहे. कारण गुरुदेवाच्या ठिकाणी शरीराचे भान कुठे राहते. स्त्री पुरुषाचा भेद नसतो. व्यक्ती असला तरी द्वैता वाचून केवळ पूर्ण आत्माराम असतो. तिथे काम भोगणारा भोगता कसा राहील. स्वामीची या कृपे माझे सर्व द्वैत, गेलीची निश्चित मनासहित. मन मावळता काम कैचावरे, स्त्री पुरुष विकारे तेथे कुठे. कामाभावी कैचा उद्भवेल क्रोध, क्रोधेवीन अशुद्ध मोह कोठे. मोहवीन कदा बुद्धिनाश नोहे, बुद्धीचा निश्चय नाश नाही. ऐसा पूर्ण बोध मज भूमी पेरिला, तोची टवटविला अनावर. गुरुदेवांच्या कृपेने माझे सर्व द्वैत मनासहित गेलेले आहे, हे निश्चित आहे. मन मावळल्यावर काम कसा राहील. जसं सूर्य मावळल्यावर दिवसाचे व्यवहार राहतात का? नाही. तसं मन मावळल्यानंतर कामरूपी दोष राहत नाही. स्त्री पुरुषाची कल्पना कुठे राहिली. मग कामाशिवाय रागाचा जन्म कसा होईल. कारण रागाचा जन्म कामाच्या पोटातून होत असतो. आणि रागाशिवाय अशुद्ध मोह कसा राहील. कारण हे सगळी साखळी आहे. आणि मोहाशिवाय बुद्धीने निश्चयात्मक आत्मज्ञान. मोहाशिवाय बुद्धीचा नाश होत नाही. कारण मोह झाल्यावरच बुद्धीचा काय होत असतो, नाश होत असतो. बुद्धीचा निश्चयाशिवाय नाश होत नाही. आणि बुद्धी निश्चय झाल्याशिवाय नष्ट होत नाही. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. कारण बुद्धीने निश्चय केल्यावरच काय होत असतं, आत्मज्ञान होत असतं. बुद्धीने निश्चयात्मक आत्मज्ञान झालेले आहे असा बोध माझ्या अंतःकरणात ठसलेला आहे. माझ्यासारख्या भूमीवर हा पूर्ण बोध पेरला गेलेला आहे. तोच टवटवून विस्तारलेला आहे आणि परब्रह्माचा पूर्णतेचा रस गळत आहे. त्याहीवरी उपदेश पाणी दिले,
तेने सरसावले दृढतर आणि त्यावरी हलवुनी पाहिले कसुनिया केले बळकट अजुनिया इच्छा स्वामी जैसी असे करा तैसे तैसे अंकितासी अंतरीचा भाव माझिया स्वामीसी ठावची दीननिशी ज्ञानदृष्टी मुंगीचे अंतर ठाऊके महाराजा तरी काय माझा भाव न कळे त्यानंतर उपदेश रूपी पाणी देण्यात आले मला आणि दृढ करण्यासाठी पुढे आले परत हलवून पाहिले कसून परत पक्के केले अजून गुरुदेव जशी इच्छा असेल तसे कराया दासाला माझ्या मनातला भाव माझ्या गुरुदेवाला माहीत आहे ते ज्ञानदृष्टीने रात्रंदिवस मला पाहत असतात गुरुदेवाला मुंगीच्या मनातले कळते तर मग माझ्या मनातला भाव कळणार कसा नाही परी पुन्हा मज न भावे उत्थान या हेतू कृपेने खालूनी पाहता तरी स्वामी मजला दंड करा बोले न उत्तरा तैसा तैसा गुरु वाचून या देखती नयन तरी जावे फुटोन तेची वेळी गुरु भजनावीन जीवा शब्द करी ते समयी झडकरी झडून जाओ गुरु पदावीन अन्यासी वंदन शतचूर्ण मस्तकही परत पुन्हा मला उत्थान होऊ नये या हेतुपूर्वक कृपेने मंथन करून पाहत आहे तरी गुरुदेव मला शिक्षा करा बोलल्याप्रमाणे मी तसे तुमच्या परीक्षेस खरा उतरेल गुरु वाचून हे डोळे पाहत असतील तर त्याच वेळेला ते डोळे फुटून जाव गुरु भजना वाचून जीभ जर बोलत असेल तर त्याच वेळेला पटकन जीभ झडून जाव गुरु चरणाशिवाय हे मस्तक जर वंदन करत असेल तर त्याचे 100 तुकडे हो असो बहुकाय गुरुवीन स्फूर्ती होय रात गणती गुरुहत्या ऐसे निकर्षाचे रायाचे बोलणे द्रवली असे तेने गुरुमाय गहीवर दाटला म्हणे धन्य राजा पावला असे निजा चलना सहित गहीवर दाटला म्हणे धन्य राजा पावला असे निजा चलना रहित आता पोठवरी याचा अंत पाहो झाला निसंदेहो कल्पकोटी मग मदनिकेचा वेश टाकून या चुडाल होऊन या उभी राही असो फार काय गुरु वाचून ज्ञानाने 100 वेळेला गुरुहत्या घडते गुरु वाचून जे ज्ञान होत असते ना ते ज्ञान झालं तर त्या ज्ञानानं गुरु हत्या 100 वेळेला घडत असते कारण ते द्वैत ज्ञान असते असे निष्कर्ष पूर्ण राजाचे बोलणे ऐकून ती गुरुमाय पघळली चित्त प्रेमाने दाटून आली राजन तू धन्य आहेस कोटी कल्पनेतून तू निसंदेह झालेला आहेस मग मदनिकेचा वेश ते रूप टाकून चुडाला समोर प्रगट होऊन राजासमोर उभी टाकली एकाएकी राये चुडाल देखिली सहज उभी ठेली हास्यवदना राजा संकोचला आपुले चित्तात म्हणे कैसी दिसत राज्ञी मज किंवा स्वप्न माझी बहुता दिवसा आली मनोजरी लागली झोप कोठे डोळे चोळून या अंग मोडा देत म्हणे मी जाग्रत असे खरा स्वप्नीचे पदार्थ दिसोनी नासती हे तो दिसे व्यक्ती चिरकाळ अचानक चुडाला पाहिली सहजच ती हसत उभी राहिली राजासमोर उभी टाकल्यावर शिखिध्वज राजा मनात विचार करू लागला की मला महाराणी चुडाला कशी दिसत आहे इथे का खूप दिवसानंतर माझ्या स्वप्नात आली तसे म्हणावे तर मला झोप कुठे लागली मला कुठे झोप लागली स्वप्न पडत असलं म्हणावं राजाने डोळे चोळून पाहिले स्वतःला चिंता घेऊन पाहिला मी तर खरंच जागा आहे स्वप्नातले पदार्थ तर दिसून नष्ट होतात पण ही चुडाला केव्हापासून तशीच दिसायला लागली मग हे स्वप्न नाही परी हे चुडाल येथे कैसी आली अरण्यात ठेली एकटी कैची कोठे तो कुंभक कोठे मदनिका जेने मदनिका बोध केला किंवा स्वामिनीची चुडालेचे रूप धरुनी धैर्य अल्प माझे पाहती ऐसा राजा होय चित्ती साशंकित चुडाल बोलत रायाप्रती आगा राजेश्वरा आगा प्राणनाथा साशंकित होता कासयासी
पण ही चुडाला इथे कशी आली? या अरण्यामध्ये एकटी कशी राहिली? तो कुंभक कुठे गेला आणि ती मदनिका कुठे आहे? ज्यांनी मला निकाल म्हणजे स्पष्ट बोध केलेला आहे, किंवा गुरुदेवांनीच चुडाल्याचे रूप धारण करून माझे अल्प धैर्य पाहत आहे. असो. शिखीध्वज राजाला शंका आली. तेव्हा चुडाला शिखीध्वज राजाला म्हणाली, हे राजेश्वरा, हे प्राणनाथा, चिंतित कशामुळे होत आहे? चुडाल मी खरी धर्मपत्नी आपुली, नोहे स्वप्न भूली अथवा खोटे. तै काळी राजा बोलत प्रीतीने, कैसे झाले येणे तुझे येथे? बहुदुरीच्या दुरी आणि दुर्धर्वणी, चालत चरणी येसी कैसी? उष्णवारा तुझ नाही स्पर्शियेला, दुर्धर्वनाला येसी कैसी? मग ती सुंदरी जाहली बोलती, राया तुझ प्रति स्मरते काय? राणी चुडाला ही योगिनी पतिराज शिखीध्वजाला सांगू लागली, मी तुमची खरी धर्मपत्नी